मधली सुट्टी. मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आमच्या शाळेमध्ये ना आमच्या ग्रुपचा एक कोपरा होता. म्हणजे त्या कोपऱ्यात बसून आम्ही वेगवेगळे जगातले अत्यंत महत्त्वाचे विषय डिस्कस करायचो. मुळात काय होतं, शाळेत आपण काही डिस्कस करत असलो तरी ते जगातलं सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतंच. तुमची शाळा तुम्ही मिस करत होतात ना, नेमकं हेच परत द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही मधली सुट्टीमध्ये. आणि आज आपण आलोय ठाण्याला सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये. प्रत्येक शाळेत अशी काही मुलं असतात ज्यांना समजून घ्यायला आपणच कमी पडतो असं मला कायम वाटतं. त्यांना शिक्षा होते, त्यांना दंगेखोर म्हणतात. का त्यांनाही कळत नाही आणि खरं तर मलाही, की गुणी असतात ती खरंच रत्न असतात. अशी मुलं पुढे जाऊन काहीतरी मोठं काम सुद्धा करतात असं मला कायम वाटतं. हो ना कलश? हो. त्यामुळे तू शाळेचा ड्रेस का नाही घातलाय? सगळी शाळा तर शाळेच्या ड्रेसमध्ये. माझा आज क्लास होता आणि माझा युनिफॉर्म व्हाईट आहे. माझा मित्र मला मारतो तो पण चपलेने. माझा युनिफॉर्म खराब होईल म्हणून माझ्या आईने मला ड्रेस दिला. मग तू असा कधी होतास की तू असं एकदम गुणी मुलासारखा शाळेत यायचास आणि अजिबात मारामारी न करता घरी जायचास? असं कितवीपर्यंत? छोट्या शिशूपासून ते पहिलीपर्यंत. पहिलीपर्यंत शहाणा होतास तू. आणि मग दुसरीत असं काय घडलं एक दिवस की एकदम तू बदललास? त्या दिवशी माळीने इकडचा खांब होता आमच्या शाळेचा. कोण माळी म्हणजे? माई माझा मित्र. त्याने माझ्या पोटात लाथा मारून त्या खांबाला माझं डोकं लागला आणि त्याच दिवशी माझ्या डोक्यातून रक्त निघलं आणि त्या दिवशीपासून मला राग येऊ लागला. अजून सांग ना काहीतरी गंमत. एक दिवशी माई आणि मी दुसरीत होतो तर आम्हाला प्रयोग होता. मला असं वाटतं माळी और मे नावाचा पिक्चरच काढावा तुझ्यावर, मे और माळी. माझ्याबरोबर आता ओजस मोघे जो एक तत्ववेत्ता आहे. तर एकूण तुला ओजस काय वाटतं या जीवनाविषयी? आता सरकार खूप पैसे खात आहेत म्हणून ते बंद व्हायला पाहिजे. कितवी आहेस रे तू? 5वी. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 5वीतला मुलगा पैसे खाण्याविषयी बोलतोय. तुला कोणी सांगितलं रे हे सगळं की पैसे खाणे वगैरे? मला हे सगळं आई झोपताना सांगते. गोष्ट सांगते रोज? हो. सरकारची? नाही, मी कोणती गोष्ट. तसं तू खूप खोडकरही आहेस ना? हो. प्रत्येक तासाला मी एक तरी खोडी काढतच असतो. तू काय वही केलीस का? या तासाला ही खोडी, या तासाला ही खोडी? नाही. आजकाल काय होतं ना, मुलांवर खूप ताण देतो आपण. खेळायला पण पाहिजे, अभ्यास तर करायलाच पाहिजे, शिवाय सांस्कृतिक, शिवाय हे, शिवाय ते. त्यामुळे मुलं दमतात. त्यांना कधी कधी वर्गात पण झोप लागू शकते. होणार आहे ऋतुज? हो. किती वेळा लागते रे जनरली मुलांना झोप अशी? वर्षातनं 10 वेळा. वर्षातनं 10 वेळा? मग तसं म्हटलं तर काहीच नाही. ओके नाही. आणि बाई काय म्हणतात की बाई म्हणतात झोपून दे, काय नाही असं करून सोडतात. काय काय मुलं तर अशी पण असतात माहिती का, की जी वर्गात चेहरा असा करतात की आपण बाई जे सांगतात तेच पुस्तक वाचतो, पण आतमध्ये ते गोष्टीचे पुस्तक वाचतात. असं तुझ्या कोणी ओळखीचं आहे का रे? हो, मीच आहे. काय सांगतोस? व्हॉट अ कोइन्सिडन्स. टाळी. असं करतोस तू? हो. कुठली पुस्तकं वाचतोस आणि तू? एन्सायक्लोपीडिया, बोधकथाची गोष्टीची पुस्तकं, असं खूप काही वाचत असतो मी. एन्सायक्लोपीडिया, बोधकथा म्हणजे काय? नॉलेजच आहे ना. त्याला हवं ते नॉलेज न देता आपल्याला तेव्हाच त्याला तसाच इतिहास आणि तसाच भूगोल शिकायला असा आपलाच हट्ट असतो की नाही रे? पण असं पुस्तक वाचताना कधी बाईंनी पकडलंय का? नाही, कधीच नाही. पण याच्यातनं असं कधी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. कारण मला काय वाटतं, आपण एका पुस्तकाच्या आत दुसरं पुस्तक ठेवलं तर चुकून आपल्याला ह्या पेपरच्या ऐवजी तो पेपर आहे असं वाटू शकतं. असं कधी झालं? हा, एकदा झालेलं. हो. आता 2-3 आठवड्यापूर्वी आमची परीक्षा होती तेव्हा हिंदीचा पेपर होता. पण माझ्या डोक्यातच की मराठीच आहे. तर मी गेलो पेपरला. जेव्हा पेपर हातात मिळाल्यावर कळला आला हिंदी. पहिले मित्राला विचारलं, अरे आज कोणता पेपर आहे? तो म्हणाला हिंदी. मी असं केलंस? पण पेपर लिहिलास ना? हुशार मुलांची सगळ्याची तयारी असते, हो की नाही? मराठी काय, हिंदी काय, पण उत्तर कुठल्या भाषेत लिहिलीस मग? हिंदीच. आता मी तुम्हाला एक कबुली जबाब देणार आहे की 5वी ते 10वी मध्ये मी माझ्या शाळेमध्ये शिक्षक गंभीरपणे काहीतरी शिकवत असताना कोणाच्या तरी मागे लपून हळूच एक असा आवाज काढायचो.
तुम्हालाही तुमचे आवाज आठवत असतील, कारण मला माहिती आहे प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात असे आवाज काढणारी मुलं असतात. पण आजच्या शाळांमध्ये आजची मुलं नक्की काय काय आवाज काढतात, काही कलाकार इथे उपस्थित आहेत. सर्वात पहिला मी आवाज काढतो, चिमणीचा आवाज काढतोय मी. वा. आता मी तुमच्या समोर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज काढणार आहे. आता मी तुमच्या समोर घारीचा आवाज काढणार आहे. हे दोघं जण आत्ता जरी वर्गात नुसते मुलांना शांत करायला आवाज काढतायत, बाईंना कधी कधी त्रासही देत असाल, मला खात्री आहे तुमच्या चेहऱ्यावरनं, पण हे उद्याचे खूप मोठे डबिंग आर्टिस्ट आहेत. मला खात्री आहे आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी काहीतरी मोठं पुण्य केलंय, कारण नाहीतर असं वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या शाळांमधल्या इतक्या गुणी मुलांचे परफॉर्मन्सेस बघायला मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही. आज या शाळेतले सगळे लिटिल चॅम्प्स काय सादर करतात बघूया. अर्थातच सुरुवात सुरांनी, कारण असं होतं कितीही खेदखंती वा शल्यांचे पूर, या सर्वांचे सार्थक एकच निखळ मुक्त सूर. ऐकूया. मी गंगू, गावाची गंगू, माझ्या मित्राच्या भावाशी माझं लग्न ठरलं. लग्न झालं, वराडी आले, तेव्हा सासूबाई काय म्हणाल्या, ए गंगे नाव घे की. मी म्हंटल नको. ए गंगे नाव घे की. मी म्हंटल बर. केंद्र स्वाध्यायी केंद्र, माझ्या नशिबी पडलं काळ बेंद्र. चांदीचं ताट्यात जिलेबीचे तुकडे तुकडे तुकडे, चांदीचं ताट्यात जिलेबीचे तुकडे तुकडे तुकडे, घास खाऊ घालते मिला थोबाड कर इकडे. शियावासे नारते ओ ताताको, शियावासे नारते ओ ताताको, शियावासे नारताई दोदशी में सोयो, हो रमिन्ना देते ओ ताताको, शियावासे नारकाता ताताको. मला एक लक्षात आलं की काही भावना या भाषेपलीकडच्या असतात, त्यामुळे हे जॅपनीजमध्ये काहीतरी म्हणतायत, मला काही कळत नाही, पण एवढं कळलं की आम्ही खूप खुश आहोत, त्याच्यामुळे आम्ही टाळ्या वाजवतोय, आम्ही नाचतोय. आणि मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे नाही का. त्यामुळे तुम्ही धमाल करा, मी धमाल करतो.